सगळ्या समाज बांधवांना जय मल्हार, जय अहिल्या, जय यशवंत। आज आपल्या धनगर समाजावर अन्याय झालेला आहे। दीपक भाऊ बोराडे यांना आज सकाळी जालना जिल्ह्यातून अटक केलेला आहे आणि त्यांना अटक करून कुठं ठेवलं हे पण कुणाला माहित नाहीये। धनगर समाज बांधवांना एकच विनंती आहे, आपल्या धनगर समाज आरक्षणावर गदा आणण्यासाठी हे सर्व षडयंत्र केलं जात आहे। तुमच्या लक्षात येते का? दोन जातीमध्ये भेद केला जातोय। ज्यावेळेस ते आरक्षण होतं त्यावेळेस ह्या सरकारने त्यांना कुठेही अडवलं नाही, त्यांना काही केलं नाही। आणि आज आपल्या धनगर समाजाचा वाघ दीपक भाऊ बोराडे जागेवर अटक करून नेलाय, घरातून अटक करून नेलाय। मग समाजाला फक्त आमची मतदानापुरतीच गरज होती। समाज बांधवांनो बघा, मतदान संपले की तुमचा वापर संपला, दुसऱ्याच दिवशी तुम्हाला अटक करण्यात आलेली आहे। काही जणांना नोटिसा पण आलेल्या आहेत। जे जे धनगर समाज बांधव मुंबईला जाणार होते त्यांना पोलीस प्रशासनाने नोटिसा दिलेल्या आहेत। असं का आणि का होतंय? आपली एक जूट नाहीये म्हणून हे सर्व आपल्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटतायत। तुमच्या लक्षात आलं पाहिजे। मी ह्या माध्यमातून गोपीचंद पडळकर साहेबांना विनंती करू इच्छिते की आता तुमची गरज समाजाला आहे। आता तुमची गरज समाजाला आहे। दत्तमामा भरणे, आता तुमची गरज समाजाला आहे। आता तुमच्या सर्व नेत्यांची गरज समाजाला आहे। महादेव जानकर साहेब, आता तुमची गरज समाजाला आहे। जे जे धनगराचे आमदार खासदार आहेत ना, राम शिंदे साहेब, आता तुमची सभापती राम शिंदे साहेब, आता तुमची गरज समाजाला आहे। आता तुम्ही आपल्या आरक्षणासाठी बाहेर या, बाहेर पडा आणि आरक्षणासाठी कुठेतरी पाठिंबा द्या। आम्ही म्हणत नाही तुम्हाला राजीनामा द्या, राजीनामे देऊ नका, पण तुम्ही पक्षात राहून सुद्धा जशा बाकीच्या नेत्यांनी मदती केल्या तशा तुम्ही पण आपल्या समाजाला मदत करा। जय मल्हार, जय अहिल्या।